अगदी लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे साईचं इथे मात्र भव्य स्वागत केलंय षटकारानं. मिळाला सुरुवात चांगली झाली. आमच्या वाट्याला बॅटिंग आली असेल पहिल्या सत्रामध्ये, परंतु ते आम्ही अगदी आनंदाने स्वीकारत असताना हा षटकार आणखीन एक दर्जेदार यावेळी स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवले प्लॉट मध्ये. काउकॉर्नर रिजनच्या डोक्यावरून हा ठोकलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हा चांगला चेंडू थोडासा पुढ्यात टाकला होता अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल फक्त न फक्त सिंगल. हे चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. दोन मोठे फटके आले, त्यानंतर मात्र संयम दाखवला. हलक्या हाताने चेंडूला स्केअर केलं, एक धाव घेतली. नॉन स्ट्राईक एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील आणि स्ट्रायकिंग एंडवरती आता आला आहे तो तन्मय. चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. धावा आल्या, दोन षटकार आले साईच्या विरोधामध्ये. अशा वेळी मात्र कोणताही जोखीम न उचलता त्यांना मात्र एक सिंगल धाव घेतली आहे. चांगलं क्रिकेट. यावेळी कमी गतीने टाकला होता, चांगला फटका. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो ना चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव या चेंडूवरती देखील येईल. थोडासा कमी गतीने टाकला होता, थोडासा स्विंग देखील होता या चेंडूमध्ये. पडल्यानंतर थोडासा अंगावरती आला होता. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होत होता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला चेंडूनं आणि अगदी निघून गेला. एक धाव, एकही धाव या चेंडूवरती येत नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आता साईची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दोन चेंडूंवरती दोन बिग हिट आल्यानंतर आता मात्र ट्रॅकवरती आला आणि चांगली गोलंदाजी आता इथून साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. साई 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत. आणखीन एक थोडा पुढे टाकला होता, त्याला मात्र पाठवलाय अगदी सीमारेषेच्या दूरवरती. आणखीन एक षटकार येतोय स्वप्नीलच्या बाट मधून. हा तिसरा षटकार. शेवटच्या चेंडूवरती देखील आपण पाहतो षटकार आला. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली इनिंग साकारत असताना आपल्या टीमला फ्लाइंग स्टार्ट देत असताना कलम टीमची ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय तन्मय. एक चेंडू फेस केला होता पहिल्या षटकामध्ये तन्मयनं, त्याने एक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. परंतु स्वप्नीलनं 3 षटकार आणि एक सिंगल त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. 19 या धावसंख्येवरती 20 या धावसंख्येवरती वैयक्तिक तो खेळतोय. 19 या धावसंख्येवरती खेळतोय स्वप्नील. प्रभात दुसरं षटक घेऊन आला. पहिला चेंडू अव्वांतर आलाय. आउटसाइड दी लेग स्टंप. अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. दंडित केलं जातंय, पनिश केलं जातंय गोलंदाजाला. व्हाईट बॉल आला. चांगली गोलंदाजी आता साकारावी लागेल प्रभातला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. P1च्या पहिल्या षटकामध्ये अगदी भरघोस धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 20 धावा धावफलकावरती होत्या, आता 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी अगदी स्लोवर पद्धतीचा यॉर्कर होता, त्याला खोदून काढलाय तन्मयनं. मिळेल फक्त सिंगल.
22 धावा. प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावरती अगदी नियंत्रणामध्ये इथून मात्र टाकावं लागणार. नियंत्रणामध्ये तुम्हाला गोलंदाजी करावे लागेल. समोर आपण पाहतोय कलम संघ, त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. पहिल्या षटकामध्ये साई मसनेवरती आक्रमण. प्रभात चांगला चेंडू पहिला डिलिव्हर केला. हा फटका फसला हवेमध्ये. साई चेंडू खाली आलाय हा आणि अगदी दूर राहिला. झेल हातातून ड्रॉप झालाय. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगलला जाव मिळेल. स्वप्नीलला माहिती आहे झेल आपला सुटलाय, दुसरी धाव घेण्याचा जोखीम उचलायचा नाहीये. एकदा जीवदान मिळालाय, पुन्हा रिक्स घ्यायची नाहीये. एक धाव आली आहे. धावफलक आपण पाहता 23 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी साकारतोय प्रभात. फसवण्याचा प्रयत्न केला होता, एक फसवा चेंडू त्याच्या समोर टाकला होता, परंतु तिथे झेल देखील ड्रॉप झाली आहे. साईने प्रयत्न भरपूर केले. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफ पासून मिड ऑफ पर्यंत तो धावत आला, परंतु त्याला यश मिळालं नाही. हा फटका देखील हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना प्रभात आपल्या टीमला, JK11 शेलू टीमला पहिला इथून फलंदाज बाद होतोय तन्मय. कमी पडली. अगदी लॉंगांच्या हातामध्ये चेंडू विसावला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिला हादरा मिळतोय कलम टीमला तन्मयच्या स्वरूपामध्ये. अगदी पाहायला गेलं तर 23 या धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे. प्रभातचं कौतुक करावं लागेल, त्यांनी कमबॅक करून दिलाय टीमला. हा देखील फटका अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोरून झाला. एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी आल्या आल्या हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, तो धीरजच्या बॅटमधून. जावा धाव फलकावरती या चौकाराच्या साह्यानं जणू काही पवेलियनमधून सेट होऊन आल्या आल्या चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभातवरती आक्रमण त्याने केलंय. प्रभातने एक विकेट मिळवली होती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारत होता. त्याच्या विरोधामध्ये हा चौकार 27 धावा धाव फलकावरती. हा फटका देखील फसला हवेमध्ये. पुनश्च साही प्रयत्न करतोय आणि यावेळी मात्र चुकी होणार नाहीये. त्याने मात्र हा झेल कंप्लीट केला आणि धीरजला मात्र इथून परतावला. सत्तावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. 27 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी साकारली आहे खऱ्या अर्थानं प्रभातनं. एक चौकार जरूर आलाय, परंतु तो वगळताय ना अप्रतिम गोलंदाजी. आपल्या टीमला गरज होती, कमबॅक हवं होतं, त्याने कमबॅकिंग गोलंदाजी मैदानामध्ये केली आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. 28 धावा धावफलकावरती. लेफ्टी बॅटर समोर आहे, थोडंसं व्हेरिएशन करायची आहे. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन थोडंसं डोकीदुखी जरूर ठरली जाते.
आणखीन एक वाईट बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी आता करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रभात. आव्हान तर 2 चेंडू त्यानं फेकलेत. 29 धावा धावफलकावरती. आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी करत होता रायटी फलंदाजाच्या विरोधामध्ये, परंतु लेफ्टी फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. थोडीशी व्हेरिएशन करायची त्याच्यामध्ये, मात्र नियंत्रण हरपलं. आणखीन एक अगदी पाहायला गेलं तर सलगचा हा तिसरा वाईट बॉल त्यानं फेकला. धावसंख्या आपण पाहताय 30. चांगली गोलंदाजी साकारत होता. एक चेंडू या षटकातील बाकी आहे आणि तो एक चेंडू फेकण्यासाठी त्याने 3 चेंडू मात्र वाईट या ठिकाणी फेकलेत. पंकज डावकोरे आताचा फलंदाज. ऑन साईडला फटका खेचायचा होता. पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला. फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कोणतीही धाव येणार नाहीये, परंतु ह्या एका चेंडूसाठी 3 अव्वंतरच्या धावा आल्या होत्या. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झाले. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रति षटक 15च्या सरासरीनं या धावा जमवल्या जातात. 30 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये अजूनही कलम टीमला टार्गेट सेट करायचं आहे. मोठं टार्गेट शेलू टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला सेट करावं लागेल, कारण की शेलू टीमची बॅटिंग लाईनअप जर पाहायला गेलं ना तर फार मोठी आहे. अगदी शेवटपर्यंत बॅटिंग करण्याची क्षमता या टीमकडे आहे. बलाढ्य टीम आहे. सातत्यानं चर्चेत असलेली ही टीम आपण पाहतोय. JK11 शेलू, साई मसने आणि त्यांचं संपूर्ण स्क्वॉड. प्रेम आलंय तिसरं षटक घेऊन. प्रभातने फार चांगली गोलंदाजी केली. साई जो टीमचा कॅप्टन आहे त्याच्या अगेन्स्ट रन्स आल्यानंतर मात्र प्रभातने टीमला तारण्याचं काम केलं. थोडीशी धाव गती कमी केली. एक चौकार त्याच्या विरोधात जरूर आला, परंतु त्यानंतर त्याने विकेट देखील घेतली. प्रेम तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरच समोर आपण पाहतोय स्वप्नील जो सेट झालाय. ऑन साईडला पुनश्च जोरकास फटका खेचायचा होता. बॅट बॉलचा कोणताही इन्व्हॉल्व नाहीये. अंपायर सांगतात हा निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडूची गरज आहे आणि तो निर्धाव चेंडू आता प्रेमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव आला. चांगली सुरुवात केली आहे तिसऱ्या षटकाची. समोर स्वप्नील सारखा फलंदाज असताना हा फटका चांगला आहे. हे एलिव्हेशन मिळालं या फटक्यामध्ये. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना स्वप्नीलच्या बाट मधून येतोय हा आणखीन एक षटकार. संख्या जाऊन पोहोचले 36. चांगला चेंडू यावेळी थोडा पुढ्यात टाकला होता. थोडंसं चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं फंबल झालं. लगेच दुसरी धाव घेतली. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. या 2 धावेनं आपण पाहता 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बाद 38 धावा धावफलकावरती आपण पाहता. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे JK11 शेलू टीमला. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना हा इथे मात्र अगदी पिक केलं मिड विकेटला. हा फटका सीमारेषेच्या पलीकडे. प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकाराची भाषा बोलतोय तो स्वप्नील. या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय स्वप्नील. दर्जेदार इनिंग साकारतोय.
टार्गेट सेट करण्यासाठी अगदी प्रामुख्याची भूमिका त्याने घेतली. सलामीला गेलाय, अगदी मैदानावरती सेट झाला, चांगली फटकेबाजी मैदानावरती करतोय. चांगला फटका यावेळी अगदी ड्राईव्ह केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कव्हरमध्ये मिळेल फक्त सिंगल. चांगले क्रिकेट आहे खऱ्या अर्थानं स्वप्नीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. जसे चांगले चेंडू डिलिव्हर्ड होतात ना, त्यांना सन्मान देखील त्याच्या माध्यमातून दिला जातोय. आणि ज्यावेळी त्याच्या रडारमध्ये चेंडू येतात, त्याच्या अगदी पट्ट्यामध्ये चेंडू येतात, त्यावेळी त्यांचा कार्यक्रम देखील त्याच्या माध्यमातून केला जातोय. 35 धावसंख्येवरती खेळतोय. 11 चेंडू आणि 35 या धावसंख्येवरती तो वैयक्तिक बॅटिंग करतोय. पंकज ऑन स्ट्राईक आहे आता. 45वा धावफलकावरती. डावकऱ्याचा हा फलंदाज. फुलटास होता, समोरच्या दिशेनं टॉस केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, दुसरी धाव घ्यायची आहे परंतु थांबवलं गेलंय. एकच धाव आली आहे, धावफलकात जाऊन पोहोचतंय. 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालंय. तिसरं शेवटचं आणि अंतिम षटक आता प्रगतीपथावरती येणं बाकी असेल. शेवटच्या षटकामध्ये धावा किती येत आहेत आणि किती धावसंख्येचं टार्गेट आता इथून मात्र सेट केलं जाईल, हे मात्र सांगणारं षटक आता प्रगतीपथावरती येणार. या षटकामध्ये सातत्यानं चर्चा केली जाते, मोठी धावसंख्या उभारली जाते. स्लॉगवरचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं, या षटकाला टार्गेट केलं जातं. परंतु या मैदानाचा विचार करायला गेलो तर या मैदानावरती स्लॉगरमध्ये फार कमी धावा आल्यात. कमीत कमी धावा या स्लॉगरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता ते बदलणार का हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण की स्वप्नील अजूनही मैदानावरती आहे. त्याची बॅट अगदी तळपली आहे, त्याची बॅट बोलती आहे, त्याच्या बॅटमधून धावा येतात. 46 धावफलकावरती 18 चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर स्वप्नील यांचं अर्धशतक जर कंप्लीट झालं ना, तर जयजी दलवी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. कट केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच फटक्यासाठी, परंतु त्यानं चुकी केली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायची आहे. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. स्ट्राईक हवी होती स्वप्नीलला, परंतु पंकजनं दुसरी धाव घेण्याचा मानस ठेवला आणि त्यानं 2 धावा घेतल्या. 48 धावफलकावरती. स्ट्राईक हवी होती स्वप्नीलला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहताय 2 धावा आल्यात. पुन्हा कट केलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र खराब कामगिरी करतात. गोलंदाज चांगली कामगिरी जरूर करतात, परंतु क्षेत्ररक्षक आता त्याला साथ देत नाहीये. गोलंदाजानं 2 चेंडू अप्रतिम डिलिव्हर्ड केले होते, त्या फटक्यासाठी तिथे क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळाला. परंतु जर विचार करायला गेलो तर क्षेत्ररक्षकाचा आता साथ असणं फार गरजेचं आहे. तुम्ही फील्डिंग डिपार्टमेंटमध्ये अशा प्रकारच्या चुका करू शकत नाही. तुमची टीम थोडीशी संकटामध्ये आहे, अगदी समोरची टीम तुमच्यावरती हावी आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा चुका करणं हे टीमसाठी फार धोकादायक असणार आहे. तुम्हाला चांगली कामगिरी फील्डिंग डिपार्टमेंटमध्ये देखील करावी लागेल. 52 धावा. देखील बाद झाला. धावसंख्या आपण पाहतोय 52. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. या षटकातील 6 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केला 3 चेंडूंमध्ये. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लोअर फुलटॉस कमी गतीनं हा चेंडू टाकला होता.
एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडूवरती एक धाव आली आहे. पंकजच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचले 53. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील, जो सलामीला मैदानामध्ये दाखल झाला, जो आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि 35 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. अर्धशतकासाठी त्याचा कॅश प्राइज होतो 2000 रुपयाचं. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. हा देखील फटका हवेमध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आले होते. एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय चौकार. 39 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय 12 चेंडूंमध्ये आणि संघाची एकंदरीत झालेली धावसंख्या 57 आपण पाहताय. या स्पर्धेची हायएस्ट स्कोर 69 जांताराजा पिंपलोली संघानं उभारला होता. शेवटचा चेंडू या षटकातील पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. थोडंसं फिल्डिंगमध्ये सजावट करताना आपल्याला पाहायला मिळते JK11 संघ. शेवटचा चेंडू बाकी आहे. स्वप्नील ऑन स्ट्राईक आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार आणि टार्गेट किती धावसंख्येचा आता असणार हे पाहावं लागणार आहे. फुलटा चेंडू, मनगटातली ताकद आहे स्वप्नीलच्या आणि ती मैदानावरती त्याने दाखवली आहे. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा षटकार आलाय स्वप्नीलच्या बॅटमधून आणि वैयक्तिक अगदी पाहायला गेलं तर 45 या धावसंख्येवरती 13 चेंडू 45 धाब्यांवरती बॅटिंग नॉट आउट राहिला आणि संघाची एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 63. म्हणजे 64 धावसंख्येचं आता टार्गेट असेल ते JK11 टीम समोर. योगेशजी कांबेरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. वावलोली टीम अगदी वेळेच्या अगोदर इथं या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्व टीमचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करूया. नेक्स्ट मॅच आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील वावलोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये भडवल ब. योगेशजी कांबेरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत गावदेव चषक 2024-25 मध्ये. योगेशजी कांबेरे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. टार्गेट आपण पाहताना 64 या धावसंख्येचं JK11 टीम समोर. साई आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय गणेश. ही सलामीची जोड साखली मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते.
आमचे सन्माननीय गुरुनाथजी वैखरे साहेबांना मी विनंती करतो की आपण योगेशदादा लहाने योगेशदादा कांबरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. 64चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गणेश ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती साई आहे आणि पहिलं षटक घेऊन आला P1चं. या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी आपण पाहताय पंकज. मोठा टार्गेट खऱ्या अर्थानं सेट करण्यात आलाय कलम टीमकडनं शेलू टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. पहिला चेंडू लोवर फुलटॉस गतिमान चेंडू होता, गती होती या चेंडूवरती, स्वीप करायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आलेला नाहीये आणि तिथून आपण पाहताना की पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. 64 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिला चेंडू निर्धाव आलाय. पंकजने तो निर्धाव फेकलाय गणेशच्या विरोधामध्ये. P1च्या पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी कलम थीमकडनं. पंकज फुलटॉस बॉल ऑन साइडला, जबरदस्त फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार आलाय. चांगला चेंडू फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावरती खऱ्या अर्थानं समाचार घेतलाय गणेशनं. षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती लगत प्रत्युत्तर देत असताना फुलटॉस चेंडूवरती षटकार आला. 6 धावा आल्यात. 64चा पाठलाग करायला आता सुरुवात झाली आहे. गणेशने मात्र सुरुवात केली आहे पंकजच्या विरोधामध्ये. चांगला चेंडू यावेळी अगदी पुनश्च कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पंकज षटकार आला, चुकीचा चेंडू पडला, चुकीचा चेंडू डिलिव्हर्ड झाल्यानंतर त्याच्यावरती मोठा प्रहार आला, परंतु त्यानंतर लगेच कमबॅक देखील केलंय पंकजनं. डॉट बॉल देखील फेकलाय. 64चा पाठलाग करायचे तुम्हाला, मोठे फटकेबाजी करावीच लागेल. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. हा देखील फटका चांगला आहे. यावेळी गुडघा टेकून चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक येतोय उत्तुंग बरा दर्जेदार षटकार. दोन षटकार आले. दोन षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती पंकजचं. 4 चेंडू आतापर्यंत झाले. 2 चेंडू निर्धाव, 2 चेंडूंवरती षटकार. पहिला निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर षटकार. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील पंकजच्या. थोडस फिल्डिंग मध्ये सुधार करीत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. करण्यास भाग पाडलाय गणेशनं, कारण की 2 षटकार आलेत. आणखीन एक फुलटॉस आणि बॅटीला स्पर्श करून लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंच सांगतात हा नो बॉल आहे. या मिळतील 5 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 वरती. फलकामध्ये ऍड झाल्या 17 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फ्रीटचा असेल. आता संधी आहे गणेशला, फलंदाजाला आता संधी आहे इथून मोठा फटका कन्वर्ट करायची, परंतु समोर आपण पाहतोय पंकज चांगला गोलंदाज आहे. त्याच्या विरोधामध्ये फटका येणार का फ्रीटच्या चेंडूवरती? इथे फटका फसला होता, हवेमध्ये आहे, परंतु फ्रीटचा चेंडू आहे. फलंदाज इथे मात्र बाद घोषित केला जाणार नाही, तो बचावला जाईल. फक्त रनआउटच असा आहे की त्याच्यावरती फलंदाज बाद होऊ शकतो फ्रीटच्या चेंडूवरती. इथे मात्र झेल चांगला पकडला, परंतु फलंदाज इथे अगदी सुरक्षित आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 18. साईला तब्बल 5 चेंडू
प्रतीक्षा करावी लागली होती स्ट्रायकिंग एंड वरती येण्यासाठी. तो स्ट्राईकला आलाय. इथे मात्र अगदी आपण पाहायला गेलो तर मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु वो चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिला आणि तिथून मात्र चेंडू निघून गेला यष्टीरक्षकच्या बाजूनं. फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉल आला. शेवटचा चेंडू निर्धाव आला आणि धावा आपण पाहतोय 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 18 धावा पहिल्या षटकामध्ये. साठी आला योगेश. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली, त्याच्यावरती सोपवली आहे दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. आपण पहिल्या सत्राचा विचार करायला गेलो सर तर पहिल्या सत्रामध्ये साईच्या विरोधामध्ये देखील आपण पाहतोय 18 धावा आल्या होत्या. 20 धावा आल्या होत्या, परंतु इथे आपण पाहतोय पंकजच्या विरोधामध्ये 18 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. ऑन स्ट्राईक गणेश. फनसनचा बोट आकाशाकडे, बाटला चेंडू ब्रश झाला. हे प्रेक्षकांना चांगला झेल कॅरी केला. पहिला आदरा मिळतोय तो टीम JK11 शेलू संघाला गणेशच्या विरोधामध्ये. चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं करत होता गणेश, परंतु त्याला माघारी पाठवलंय गोलंदाज योगेशनं. चांगली गोलंदाजी साकारतो योगेश. चांगला फटका यावेळी स्ट्रेट डाऊन. अगदी व्ही शेप मध्ये हा फटका पाहायला मिळाला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचते. सिंगलच्या साह्यानं 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. साई ऑन स्ट्राईक आहे. लोअर फुल टॉस. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये टिपली आहे झेल. या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट साई मसने हिथून मात्र परततोय. धावसंख्येचा उच्चांक आहे, त्याचा पाठलाग करत असताना मोठे फटके अपेक्षित होतं. त्या मोठ्या फटका मारण्याच्या नादामध्ये 2 विकेट इथे मात्र गमावल्यात. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु बनेल दर्शक. हा आल्या आल्या आलाय षटकार फलंदाज राजूच्या बॅटमधून. इरादेच त्याने स्पष्ट केलेत. अजूनही मी मैदानावरती आहे, या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पाठलाग करायचे तुम्हाला 64 धावसंख्येचा. षटकार चौकार तुम्हाला मारावेच लागतील. तुम्हाला तुमच्यातली गुणवत्ता आता दाखवावी लागेल. तुम्हाला मैदानामध्ये कशासाठी उतरवलंय, कॅप्टनने तुमच्यावरती जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला आता खरी अशी फलंदाजी मैदानामध्ये तुम्हाला करावी लागेल. आणि तशीच कामगिरी आपण पाहतोय गेल्या गेल्या राजूने स्पष्ट केली. त्याने षटकार आणला योगेशच्या विरोधामध्ये.
पुन्हा एकदा अगदी बाहेर निघून फटका सजवला होता, परंतु यावेळी सपशेल अटकलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये हा झेल देऊन बसलाय आणि राजू देखील इथून आता माघारी फिरताना पाहायला मिळेल. पाच चेंडू आतापर्यंत झालेत, त्यानं धावा खर्च केल्या त्या 7. व्हाईट बॉल. अव्वंतर चेंडू आलाय, अव्वंतरची एक धाव आली आहे, धावफलक जाऊन पोहोचतोय. आपण पाहताय 26 धावा धावफलकावरती. 8 धावा देताना 3 विकेट मिळवल्यात. योगेशने चांगली गोलंदाजी केली आहे, एक षटकाराचा मार त्याने जरूर खाल्लाय, परंतु त्यानंतर कमबॅक आणि कमबॅकच पाहायला मिळाला. हा देखील फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी टिपली आहे झेल. आणखीन एक फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच वावलोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये भडवल ब. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. वावलोली आणि भडवल टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज वापरला जातोय कलम टीम कडून. आपण पाहतोय साहिल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला प्रेम. प्रभात अजूनही मैदानावरती आहे. प्रभातला इथून आता चांगली कामगिरी करावी लागेल. तो मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. त्याच्या बाट मधून त्याने एक चेंडू फेस केला, एक धाव त्याच्या बाट मधून आली आहे. आतापर्यंत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26. टार्गेट आहे 46. 64 या धावसंख्येचं. अजूनही इथून जर पाहायला गेलं तर 38 या धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. साहिल तिसरं षटक घेऊन आला. ऑन साईडला हा फटका खेचायचा होता. जोर काय सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी निघाले. दुसरी धाव मिळणार नाहीये माहिती आहे प्रभातला. त्यांनी थांबवलं प्रेमला. चला भडवल टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. वावलोली टीमचा कर्णधार आपण यायचंय. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सन्माननीय शंकरजी माळी साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दोन्ही टीम दरम्यान टॉस करायचंय. वावलोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय भडवल ब. आणि इथे दांडी गुल. फलंदाज बाद. फर्निचर डिस्टॉल. प्रभात देखील बाद झाला. आता नवीन फलंदाज शोएब फलंदाजीसाठी गेल्या 7व्या क्रमांकावरती. प्रेम आणि शोएब ही जोडी आता आपल्याला पाहायला मिळतीये. साहिल देखील चांगली कामगिरी करतोय. चांगला फटका यावेळी अगदी
आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या पलीकडे. भरपूर वेळानंतर हा मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकारांची गरज होती. पहिल्यापासून हे फटके येणं फार गरजेचं होतं. गणेश खऱ्या अर्थानं बाद झाला. तिथून मात्र अगदी बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळाली JK11 सेलू टीम. ज्या नावासाठी ज्या कामासाठी या टीमची ओळख आहे, मोठी धावसंख्या उभारणं, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं ह्या टीमला माहिती आहे. परंतु या मॅचमध्ये कलम टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना आघाडीचे फलंदाज बाद झाले. थोडीशी अडचणीमध्ये आहे. परंतु अडचणीमधून आता कोणता फलंदाज या टीमला बाहेर काढेल याची हेच आता फक्त बघावं लागणार आहे. आणखीन एक विकेट आले रनआउटच्या स्वरूपामध्ये. हा देखील फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडूपर्यंत पोहोचले होते परंतु झेल ड्रॉप झाला. तोपर्यंत आपण पाहताय 2 धाबा कंप्लीट झाल्यात. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धाब्याने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचताय. 34 धावा धावफलकावरती. अजूनही इथून पाहायला गेलं तर 30 धाब्यांची गरज आहे. शेवटचं षटक बाकी आहे. 30 धाब्यांची गरज आहे. मोठे फटके अपेक्षित आहे या षटकामध्ये. तुम्हाला विजयाचा मोहर जर का उमटावायचा असेल तर आता तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील या षटकामध्ये. धाबा तुम्हाला बनवायचे 6 चेंडू आणि 30. सेकंड एंडवरती आपण पाहताय फलंदाज संदेश आलाय. चौथं षटक घेऊन ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रमोदला आता मोठे फटके मारावे लागतील. 6 चेंडू 30 धाब्यांची गरज आहे. ओळख आहे मोठी धावसंख्या चेस करण्यामध्ये JK11 सेलू टीमची. परंतु आज थोडीशी बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळाली. साही जो या टीमचा कॅप्टन आहे त्याच्या विरोधामध्ये पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या. तिथून मात्र धाब्यांचा आलेख अगदी उंचावला गेला. सातत्यानं चांगली कामगिरी साईची आपल्याला प्रत्येक मॅचमध्ये पाहायला मिळतं. अष्टपैलू दर्जाचा हा एक गुणवंत खेळाडू आहे. परंतु आज या मॅचमध्ये थोडासा अपयश आलंय त्याला. परंतु अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. चांगला चेंडू परंतु अंपायर सांगतात नो बॉल. नो बॉल आलाय. हा नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. या चेंडूवरती धावा येणं अपेक्षित होतं. या नो बॉल वरती मोठा फटका येणं फार अपेक्षित होतं. कोणतीही धाव येत नाहीये. नो बॉलची एक अवंतरची धाव आली आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप फ्री हिटचा चेंडू आपण पाहताय. डॉट बॉल आलाय. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. 5 चेंडूंमध्ये आता इथून पाहायला गेलं तर 30 धाब्यांची गरज आहे. म्हणजे 29 धाब्यांची गरज आहे. म्हणजे 5ही चेंडू आता तुम्हाला सीमा पार करावेच लागतील. इथे पहिला फटका तर आलाय परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये थोडीशी ताकद कमी पडते. हवेचा ओघ आहे त्या साईडला. स्विचिटचा फटका अगदी जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आला. आल्या आल्या ओमकारनं मात्र एक अनोख्या स्टाईलनं एक अनोखा फटका आणला.
चौकार आलाय त्याच्या बाटमधून. धावसंख्या आपण पाहतोय चौकारानं जाऊन पोहोचले. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा धावफलकावरती आपण इथून पाहताय. ओमकार अगोदर येणं फार गरजेचं होतं. असे फटके जर अगोदर आले असते ना तर शेवटच्या षटकामध्ये अगदी कमीत कमी धावा पाहायला मिळाल्या असत्या. परंतु दुसऱ्याच चेंडूवरती इथून परतावं लागतंय. षटकातील आपण पाहतो ना 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. नवीन फलंदाज शुभम मैदानामध्ये दाखल होतोय. चला भडबल टीम आपण रेडी राहायचंय. आपण टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. भडबल टीमचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. चांगला चेंडू परंतु अंपायर सांगतात वाईट बॉल आहे. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 64चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती 24 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू बाकी आहेत. चांगला फटका बॅक टू द बॉलर. सेट डाईव्हचा हा फटका परंतु क्षेत्ररक्षण तिथं उत्तम दर्जाचं पाहायला मिळालं. 1 चेंडू बाकी आहे या सत्रातील. या मॅच मध्ये अगदी आपण पाहतो ना की फक्त औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडू बाकी. हा देखील चांगला चेंडू. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. जे के शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये कलम. या मॅच मध्ये आपण पाहतोय कलम संघ विजय झाला. विजय संघाचं आपण कौतुक करूया. परंतु शेलू संघाला त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 13 चेंडू आणि 45 धावसंख्येची इनिंग ज्यानं साकारली तो स्वप्नील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.